शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका माला साळवे गवळे यांचे जात प्रमाणपत्र नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं अवैध ठरवलंय। सुरेखा दिनकर चंद्रमोरे यांच्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत कुटुंबाचा 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा मूळ रहिवास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असल्याचा निष्कर्ष निघालाय। तसंच नाशिक प्रांताधिकाऱ्यांकडून जारी केलेलं जात प्रमाणपत्र नियमबाह्य असल्याचं समितीने नमूद करत प्रमाणपत्र जप्त करून शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिलेत। या निर्णयामुळे माला साळवे गवळे यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार निर्माण होण्याची शक्यता असून एकाच महिन्यात 2 नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं इगतपुरीच्या राजकारणात खळबळ उडाली। सदर प्रकरणामध्ये माला राजेंद्र साळवे यांना एका दिवसामध्ये जातीचा दाखला कसा भेटला त्याच्यावरून आम्हाला संशय आल्यानंतरून मी त्यांच्या कागदपत्रांची चौकशी केली। चौकशी केल्यानंतरून त्याच्यामध्ये असं निष्पन्नास आलं की जातीच्या दाखल्यासाठी कोणताही 50 किंवा 49चे त्यांनी कोणतेही पुरावे न देता त्यांना जातीचा दाखला भेटल्यानंतर मी ते समितीच्या लक्षात आणून दिलं। समितीच्या लक्षात आणून दिल्यानंतर समितीने पण मला जो योग्य तो निकाल दिला तो माझ्या साईडने दिलेला आहे आणि समितीने त्यांना त्यांचा जातीचा दाखला हा अवैध ठरवला आहे आणि तो सरकार जमा करण्यासाठी सांगितलं आहे। याच्यापुढे तुमची काय कारवाई असणार आहे? तुम्ही काय मागणी करणार आहे? माझी मागणी एवढीच असणार आहे की त्यांचं पद जे आहे नगरसेवक पद ते लवकरात लवकर रिक्त करावे, एवढीच मागणी राहील माझी। सुमित बोदक, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।